येणाऱ्या जनगणनेमध्ये बौद्धांची संख्या जास्त आहे आपण दाखवून देऊ। जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये जनगणनेमध्ये बौद्धांची संख्या जास्त आहे आपण दाखवून देऊ। आता आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आहे। समाज हा आता जागृत झाला आहे। भारतातील 84,000 बुद्ध लेण्यांपैकी अनेक लेण्या अतिक्रमण, दुर्लक्ष आणि विद्रुपीकरणाच्या विळख्यात सापडलेल्या संपवण्याचा कट आहे, असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब हे मुंबईमध्ये आझाद मैदानावरील बुद्ध लेणी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनात डॉ. भीमराव आंबेडकर बोलत होते। तसेच राज्यातील बुद्ध लेखणीच्या अतिक्रमणाबाबत पुरातत्व विभागाच्या निष्क्रियते विरोधात मुंबईमध्ये आझाद मैदानावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध लेणी संवर्धन समिती आणि सर्व लेणी संवर्धक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन हे शनिवारी करण्यात आले होते। तसेच या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर, ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार, राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यू. जी. बोराडे, हिशोब तपासणीस लक्ष्मण मोरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी, सरचिटणीस छगन सुरवाडे, कोषाध्यक्ष बापू रोडरे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दल आणि बुद्ध लेणी प्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक संजयभाई वाघोदे, युगांधर महाराष्ट्र। जगाचे सम्राट झाले करुणेच्या जोरावर त्याचे सम्राट अशोकजी, भारतीय संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बोधिसत्व, बहुजन महापुरुषांचे संपूर्ण महापुरुष, त्यांना विनम्र अभिवादन करतो। ज्यांनी ह्या देशामध्ये समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मी अभिवादन करतो, संतांना मी करतो। मंचकावरती असेल पूज्य भंतेजी, बुद्ध लेणी संवर्धन समितीसाठी उपस्थित असलेले सर्व समितीचे, विविध समितीचे, विविध संघटनेचे पदाधिकारी, उपासक उपासिका, ज्या संख्येने आपण आज इथे जमलेले आहोत, जो आपल्यामध्ये रोष दिसतो, एक लढाईसाठी, मोठ्या लढाईसाठी आपण उभे राहिलेले आहोत, त्या आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, बुद्ध लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून एका निर्णायक लढाईला आपण सामोरे जात आहोत। पूर्वी काय झालं त्याचा आपल्याला विचार सोडून द्यायचा आहे। भारतामध्ये बौद्धच नव्हते आणि बौद्धांच्या मग ह्या विरासत या लोकांनी कॅप्चर केल्या, त्याच्यावरती अतिक्रमण केली, हे साहजिक आहे असं मी समजतो। कारण वारसदारच नव्हते, त्यामुळे त्याच्यावरती कब्जा केला गेला। आज तेवढे देखील ते संस्कृत नाही की जेव्हा आंदोलन होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, ज्यांच्याकडून आपण विरासत घेतली होती बौद्धांची, आज ते बौद्ध इथे जागृत झालेले आहेत, मागणी करतायत देशभरामध्ये की बौद्धांची धरोहर आम्हाला द्या, आपण एवढे सुसंस्कृत नाही। म्हणून आपल्याला हे आंदोलनाचा मार्ग आज पत्करावा लागला। एक उदाहरण देतो। 1960 साली जेव्हा जनगणना झाली, या देशामध्ये स्वतंत्र भारताची, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीच्या अगोदरच मी म्हणतोय, आय एम सॉरी, 1951 मध्ये, तेव्हा बौद्धांची लोकसंख्या ही 250, 2005